विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण याबाबत महायुतीतील शिवसेना आणि भाजप नेत्यांमधून वेगळी प्रतिक्रिया येऊ लागली आहे। यापूर्वी महायुतीमधील अनेक नेत्यांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात। यातच आता शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनीही याबाबत वक्तव्य केलंय। यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करून निवडणुका लढवल्या जाणार आहेत। हे मी नाही, यापूर्वी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्यामुळे पुढच्या मुख्यमंत्रीचा चेहरा हे एकनाथ शिंदेच असतील, असं बुलढाणा महायुतीतील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दावा केला आहे। तर ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला असेल, अशी प्रतिक्रिया खामगाव येथील महायुतीतील भाजप आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिली आहे। ते म्हणाले की पुण्याच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय, विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवल्या जाईल आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढल्या जाईल। शेवटी संख्याबळाचा विषय असतो, त्यामुळे ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल, असंही ते म्हणाले। येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो। भाजपा, शिवसेना आणि अजितदादांचा पक्ष आणि जे मित्र पक्ष असतील, हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका, आणि हे मी नाही सांगितलेलं, हे यापूर्वी अमित शहानी सांगितलं, यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे, यापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे। आपण पुण्याचं अधिवेशन पाहिलं असेल तर अमित शहांनी क्लिअर केलं आहे की ही निवडणूक महायुती म्हणूनच लढल्या जाईल, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढल्या जाईल आणि शेवटी संख्याबळाचा विषय असतो। ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल। आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, सध्याही ते जातीपातीमध्ये भांडणं लावण्यात बिझी आहे, त्यामुळे अजून त्यांचं डिसिजन कधी होईल ते सांगता येत